सीताई सगळं पंचायतन दाखिलं प्रभू मला तुम्ही एकटेच आवडतात सीताई साहेबच आवडतात एवढं नाही भरत शत्रुघ्न लक्ष्मण सुद्धा आवडतात बघा माझ्या छातीत बोलती बंद झाली तरी पण प्रभू रामचंद्राने विषय केला हनुमंता सीतेने विषय केला हनुमंता अरे तू एवढा मोठा शूर आहेस किती मोठा शूर आहेस किती मोठा शूर अरे तुझ्या भुभुक्खाराने गर्भ राहतात कल्पना करा काय शूरत्व असेल मारुतीरायाचं परवाला एका मारुतीरायाच्या मंदिरापाशी रुद्राभिषेक होता तिथे कार्यक्रमात मी बोलून गेलो महाराज आपल्याला लग्न करून नवस करावं लागते लेकरं होण्यासाठी लग्न करून नवस करावं लागते लेकरं होण्यासाठी आपले देव कमी पडल्यावर आपण फिरायला गोगोकडे कापतो लेकरं होण्यासाठी लग्न करून देवांना नवस करतो लेकरं होण्यासाठी आपले देव एवढे आहेत तरी कमी वाटायले फिरांना बोकडे कापतेत लेकरं होण्यासाठी हे आपल्या परिस्थिती आहे मारुतीराय ब्रह्मचर्य नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा आहे तरी त्यांच्या भुभुक्कारातून स्त्री राज्यात लेकरं होत होते आणि दुसरा भुभुक्कार केला की पुरुषाचा गर्भ असला की गर्भपात होत होता त्या अर्थी पुरुषार्थ किती असेल मारुतीरायाचा कल्पना करा मग एवढा पुरुषार्थी तू असताना तू लग्न करावं नाही म्हणे प्रभू मी काम बांधून टाकलाय काम जाळून टाकलाय कामाच्या मुसक्या आवळल्यात मला नकोय तरी प्रभू रामचंद्र आणि सीताई साहेब शांत बसत नाहीत अशा वेळेला प्रभू रामचंद्राला प्रश्न केला प्रभू तुम्हाला या संसारात या प्रपंचात काम व्यतीत करत असताना तुम्हाला सुख किती प्राप्त झाले प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंत फार बोलतोस नाही म्हणे देवा फारसं बोलत नाही तुम्ही मला फार 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 विचारता याच्याकरता तुमचं उत्तर तुमच्यापाशीच आहे तुम्हाला काय प्राप्त झालं या गोष्टीमध्ये विश्वाचे मालक असताना बिना चपलाचं फिरावं लागलं जगाची मालकीन विश्वात कोण्याबाईला किती श्रीमंती द्यायचं जिच्या हातात आहे तिला दगड उशाला घ्यावं लागलं गवत पाठीला घ्यावं लागलं राक्षसनीच्या तोंडाचा वास बसावा लागला अशोक वाटिकेमध्ये किती दुःख झालं ह्या सर्व भानगडीमध्ये नाही नाही नकोय म्हणले देवा काम मी आवडलाय मला प्रपंचात पाडूच नका कामावर जे प्राप्त केला मारुतीरायाने विठाला 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 भीष्माचार्यासारखा 22 वर्षाचा तरुण तडफदार साधू मुसमुशीत तारुण्य 95 वर्ष वडिलांनी एक मुलगी पाहिली तिच्या बापाला विनंती केली बापाला लग्न करायचंय तुमची मुलगी देऊन टाका विनंती करणारा 22 वर्षाचा आहे ज्याला द्यायची तो 95 वर्षाचा आहे पोरीच्या बापानं सांगितलं एवढ्या वयस्कर व्यक्तीला मुलगी देत नसतात ठीक आहे हातावर पाणी घेतलं संकल्प सोडा स्वतःचं तारुण्य वडिलाला देऊन टाकलं आणि बापाचं म्हातारपण स्वतःला घेतलं बाप झाला 22.5 वर्षाचा आणि पोरग झालं 95 वर्षाचं पोरगी द्यायला काय हरकत आहे नाही देत नाही का राज्यावर तुम्ही बसताल अजन्मो सिंहासन त्यागा हा चंद्र सूर्य तोपर्यंत मी सिंहासनावर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गादीवर बसणार नाही ठीक आहे म्हणले कालांतरानं म्हातारपणात लग्न करताल ब्रह्मचर्य स्थितो जायो तिसरी प्रतिज्ञा केली अविरत जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय समजीन ठीक आहे म्हणले कालांतराने एखाद्या वेळेस राग आल्यावर माझ्या स्त्रीला मारताल जीवनभर स्त्रीवर शस्त्र धरणार नाही 4 प्रतिज्ञा केल्या एक प्रतिज्ञा स्वतःचं तारुण्य दिलं दुसरी प्रतिज्ञा सिंहासन त्यागलं तिसरं प्रतिज्ञा ब्रह्मचर्य स्वीकारलं आणि चौथी प्रतिज्ञा स्त्रीवर शस्त्र धरणार नाही पण महाराज कामाव जे प्राप्त केला म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही अंगी तोच नर जन्मला जगी 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 तोच नर जन्मला काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही काम क्रोध नाही काम क्रोध नाही
दोचिनारा जन्माला जगी दोचिनारा जन्माला जगी दयाचे होता दर्शन नारा जन्माला जगी दोचिनारा कामावर जय प्राप्त करणारी माणसं आहात. क्रोधाच्या बाबतीत विचार केला तर अष्टादश संतांपैकी कुठलंही चरित्र उचला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय पाठीवर मांडे भाजायची ताकद. विश्वात ज्या प्राण्याच्या वाणीवर कोणी पकड करू शकत नाही. मैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती निर्जीव भिंत चालवली. किती मोठ्या व्याख्या देता येतील. तरी पण झोळीत शेण टाकणाऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी जर उग्र दृष्टीने पाहिलं असतं तर झोळीत शेण टाकणारा कापरासारखा जळून गेला असता. पण नाही. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे भावे पाणी तुम्ही तरोनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबारायांनी सुद्धा क्रोध गिळला. तुकोबारायच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर मंबाजी सारख्या श्रीमंत व्यक्तीने तुकोबारायला मारावं आणि तुकोबारायांनी रात्री देऊन त्यांचे हातपाय दाबावं आणि पहाटे 3 वाजता भगवान शिवशंकरांनी हा प्रकार बघावा. भगवान शिवशंकर 11 डोळ्यानं रडत होते. काय तुकोबारायचा पुरुषार्थ आहे. एवढी मोठी व्याप्ती असताना मारणाऱ्याचे हातपाय दाबावा म्हणजे क्रोध जिंकला. कितीतरी पुरावे तुम्हाला आपणासाठी पाहायला भेटतील. ज्या पवित्र दरबारात आपण कीर्तन करतो, मालकांच्या दरबारात, नाथबाबांच्या दरबारात राजो एवढे मोठी श्रीमंती नाथांकडे. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते. सकल संता माझी राजा, संता माझे राजा, सकल संता माझी राजा, संता माझे राजा. स्वामी एकनाथ माझा, 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 स्वामी एकनाथ. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. महाराजांचा पुरावा आहे. महाराज राजे होते. राजे 15 चोपदार, 20-22 चोपदार. एका चोपदाराच्या हातात म्हणे 15-15 किलो सोन्याची काठी होती. मला असं वाटतं एक चोपदार जर तसा भेटला तर आमदार की लढीता येते. 15 किलो सोन्यात काय आमदार नाही. असे 22 चोपदार, सोन्याची छत्री डोक्यावर, स्नानाला चालले म्हणजे वैभवात. चोरी झाल्याच्या नंतर चोरायला सांगितलं होतं तुम्हाला उचलल तितकं घेऊन जात. किती श्रीमंती असेल, किती श्रीमंती. एसटीत एक जण बसला पुढच्या सीटवर मध्यभागी, त्याच्या पुढे एक जण, पाठीमागे एक जण आणि 3 नंबरला मी. समोरच्या व्यक्तीला पान खाण्याचा नाद, तंबाखू खाण्याचा नाद, गुटखा खाण्याचा नाद. एसटी अशी बाकात आल्याच्या नंतर त्यानं त्या काच बाजूला सरकवलं आणि ते थुंकला. मागच्याच्या दंडावर एक थेंब आला. मागचं थोडंसं तांबी स्वभावाचं होतं. त्यानं पटका लोटला त्याचा आणि घेतली शेंडी उपटून. पुढचंही शक्तिशाली होतं, त्याचाही पटका लोटला, शेंडी उपटिली. एकमेकाची धरपकड, हाना माऱ्या, याच्या गालात त्याच्या तोंडात, त्याच्या गालात त्याच्या तोंडात. कंडक्टरनं गाडी उभी केली. ड्रायव्हर थांबवायला ऐकत नव्हते. मी जवळ गेलो. थांबा म्हणे. ते म्हणे बोलू नका महाराज. दोघायला विचारलं काय करत आहे. एकाच्या शेतात कामाला, ते एकाच्या शेतात कामाला. पुढच्याला विचारलं का थुकला. ते म्हणलं एसटीचे काच थुकायला नसते तर उड्या आणायला असतात का. कशाला असतात. खिडक्या केल्या कशाला शासनाला.
त्या खिडकीतून लेकर बाहेर टाकायचे का पिशा बाहेर टाकायच्या का काय माणसाला उड्या हाणायच्या उलटी झाली काय झाली तुकायलाच असते पुढच्यानं त्याचं उत्तर दिलं मागच्यानं सांगितलं महिन्या 2 महिन्याला एकदा बायको कपडे धुती कालच तिनं सदरा धुतला होता आणि यानं थुकून खराब केलाय म्हणजे दोघं आपोआपल्या जागेवर ठाम होते महाराज एक एक आणि वाहन काय स्वतःच नव्हतं दोघेही तिकीट काढून बसलेले होते ज्याला इतकं सहन होत नाही त्यानं स्वतःच्या गाडीत फिरावा एसटीत फिरू नये काही अशा सामुदायिक ठिकाणी जाऊ नये सार्वत्रिक ठिकाणी गर्दीत जाऊ नये ज्याला सहन होत नाही त्यानं आता तुम्ही सगळं सहन होत नाही तरी बसता बरं पात्रता पाहिली तर दिवसभर लोकांचं काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही तर एक थुंकीचा थेंब सहन करीत नाही एक